नमस्कार. टॅबलेट ट्रबल शूटिंग आणि सिस्टम ऑपरेशन्सच्या या सखोल विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण टॅबलेट इकोसिस्टमच्या या भन्नाट जगात थेट प्रवेश करणार आहोत, जिथे वरवरच्या साध्या दुरुस्तीपासून ते अगदी मूळ सॉफ्टवेअरच्या आतल्या कार्यप्रणालीपर्यंत सर्व काही आपण उलगडून बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सर्वात आधी हे सांगायलाच हवं की हे माहिती सत्र अभिमानाने माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलं आहे. IT आणि टॅबलेट ट्रबल शूटिंगच्या या सर्व समावेशक मॉड्यूल्सच्या माध्यमातून उद्याचे उत्तम तंत्रज्ञ घडवण्यासाठी हा एक अत्यंत आवश्यक असा ज्ञानकोश त्यांनी विकसित केला आहे. याचा मुख्य उद्देश काय, तर तंत्रज्ञानाची सखोल माहिती देणे आणि तांत्रिक कौशल्य आणखी मजबूत करणे. आता आजच्या या सत्राची एक छोटीशी रूपरेषा बघूया. आपण टॅबलेटच्या दैनंदिन समस्यांपासून सुरुवात करू, त्यानंतर लॉक केलेले टॅबलेट्स कसे हाताळायचे ते पाहू, मग फ्लॅशिंग आणि रूटिंगची थोडी प्रगत माहिती घेऊ आणि शेवटी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टमच्या मूळ संकल्पना समजून घेऊ. असा आपला आजचा प्रवास असणार आहे. तर आपला पहिला विभाग आहे दैनंदिन टॅबलेट समस्या आणि त्यांच्याशी निगडीत सामान्य हार्डवेअर व सॉफ्टवेअरच्या अडचणी. खरं तर बहुतांश वेळा टॅबलेटमध्ये येणाऱ्या समस्या या आपल्या रोजच्या साध्या सवयींमधूनच उद्भवतात. म्हणजे बघा, एखादी खराब झालेली USB केबल, पेंडिंग असलेले सॉफ्टवेअर अपडेट्स, चुकून आलेला व्हायरस, अपुरी स्टोरेज स्पेस किंवा बॅकग्राऊंडमध्ये चालू राहणारे अनेक ॲप्स. अगदी साध्या वाटणाऱ्या या गोष्टीच मुख्य गुन्हेगार असतात. या मुळापर्यंत पोहोचलो की योग्य दुरुस्तीचा पायाच तयार होतो. उदाहरणार्थ, कॅमेराच्या समस्या घेऊया. कॅमेरा चालत नसेल तर लगेच सर्व्हिस सेंटरला धाव घेण्याची गरज नसते. एका विशिष्ट क्रमाने काही सोपे उपाय केले तर काम हमखास होतं. सर्वात आधी डिव्हाइस फक्त रिस्टार्ट करून पहा. नाहीच झालं तर कॅमेरा ॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन कॅशे डेटा क्लिअर करा. आणि हो, कॅमेराला ॲक्सेस करण्यासाठी आवश्यक परवानग्या किंवा परमिशन्स दिल्या आहेत की नाही हे नक्की तपासा. एकदम सोपं आहे. जेव्हा फाईल्स ट्रान्सफर करताना PCला टॅबलेट कनेक्ट होत नाही, अशीही तक्रार खूपदा येते. अशा वेळी फक्त बाहेरून केबल्स बदलून चालत नाही, तर आतल्या सेटिंग्जवरही लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणजे सर्वात आधी टॅबलेटवर USB डिबगिंग चालू केलंय का ते पहा. त्यानंतर एखादी वेगळी केबल लावून बघा आणि अर्थातच कॉम्प्युटरचे USB पोर्ट्स नीट काम करतायत की नाही याची खात्री करा. आता टॅबलेट खूप गरम होणे किंवा ओव्हरहीटिंगबद्दल बोलूया. ही समस्या जेवढी हार्डवेअरची आहे तेवढीच ती सॉफ्टवेअरची आहे बरं का. जेव्हा बॅकग्राऊंडला खूप ॲप्स चालू असतात तेव्हा सिस्टीमवर ताण येतो आणि टॅबलेट गरम होतो. त्यामुळे अनावश्यक ॲप्स बंद करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर बाहेरील धूळ आणि कचरा साफ करण्यासाठी उपकरणाचे वेंट्स आणि पोर्ट्स नियमित स्वच्छ ठेवा. यानेही फरक पडला नाही तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम. आता पुढे जाऊया विभाग 2 कडे. लॉक केलेले टॅबलेट्स कसे अनलॉक करायचे आणि या सुरक्षा उपायांच्या पलीकडे कसे जायचे यावर थोडी चर्चा करूया. आजकाल टॅबलेट्समध्ये आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक भक्कम पर्याय असतात. जसं की स्क्रीनवर बोटाने काढला जाणारा साधा पॅटर्न आणि 4 किंवा अधिक अंकी पिन. हे झाले अगदी बेसिक पर्याय. पण अधिक सुरक्षिततेसाठी क्लिष्ट अल्फान्यूमेरिक पासवर्ड आणि अगदी थेट चेहऱ्याची ओळख किंवा फिंगरप्रिंट यांसारख्या अत्याधुनिक बायोमेट्रिक्सचा वापरही केला जातो. पण इथे एक मोठी गोम आहे. समजा हा पासवर्ड किंवा पॅटर्न विसरला तर काय? इथे स्क्रीनवरील हे वाक्य अगदी चपखल बसतं. पॅटर्न किंवा पासवर्ड शिवाय अँड्रॉइड टॅबलेट फॅक्टरी रिसेट करणे आवश्यक असते. हे खूप मोठं सत्य आहे. अधिकृत पासवर्ड शिवाय आधुनिक सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला तर फॅक्टरी रिसेट हाच एक मार्ग उरतो आणि यात डिव्हाइसवरील मौल्यवान डेटा कायमचा गमावण्याचा धोका असतो. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवणं किती गरजेचं आहे हे यावरून समजतं. चला आता थोडं ॲडव्हान्स लेव्हलवर जाऊया. आपला तिसरा विभाग आहे फ्लॅशिंग आणि रूटिंगची माहिती. इथे आपण उपकरणाच्या मूळ सॉफ्टवेअरमध्येच कसे बदल केले जातात ते पाहणार आहोत. सर्वात आधी फ्लॅशिंग म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर फ्लॅशिंग म्हणजे टॅबलेटचं एक प्रकारचं ब्रेन ट्रान्सप्लांट करण्यासारखंच आहे. ही एक अशी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्यामध्ये पूर्ण नवीन फॉर्मवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केली जाते. अँड्रॉइड फ्लॅश टूलसारख्या साधनांचा वापर करून एखादा भयंकर व्हायरस काढण्यासाठी किंवा अगदी कस्टम रॉम इन्स्टॉल करण्यासाठी हा एक कठोर पण आवश्यक उपाय मानला जातो. पण थांबा, यात धोकेही खूप आहेत. मूळ सॉफ्टवेअरशी छेडछाड केल्यास
त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कस्टम रॉम इन्स्टॉल केल्यावर टॅब्लेटची अधिकृत वॉरंटी लगेच रद्द होते. दुसरा म्हणजे या कस्टम रॉमला कंपन्यांचे अधिकृत सिक्युरिटी अपडेट्स मिळत नाहीत. याचाच अर्थ असा की हे उपकरण बाह्य धोक्यांसाठी किंवा हॅकरसाठी अगदी उघडे पडते. म्हणून अशा मोठ्या भानगडीत पडण्यापूर्वी कायम एक सोपा मार्ग तपासायला हवा. उदाहरणार्थ, जेली बीनसारख्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आधी मॅन्युअल अपडेट करून पाहणं कधीही चांगलं. हे अगदी सोपं आहे. सेटिंग्जमध्ये जा, अबाउट डिव्हाइसवर टॅप करा, तिथे सॉफ्टवेअर अपडेट निवडा आणि डिव्हाइस अपडेट करा. कोणत्याही मोठ्या बदलाआधी ही एक बेसिक पायरी नक्की करून पाहावी. आता वळूया रूटिंगकडे. रूटिंग म्हणजे काय? तर निर्मात्यांनी डिव्हाइसवर लावलेली सर्व सुरक्षेची कुलुपे तोडून टाकणे. या प्रक्रियेमुळे टॅब्लेटच्या सबसिस्टीममध्ये पूर्ण आणि अमर्याद प्रवेश मिळतो, जो एरवी ब्लॉक केलेला असतो. थोडक्यात सांगायचं तर जुन्या हार्डवेअरवर नवीन OS आवृत्त्या जबरदस्तीने चालवण्यासाठी किंवा पूर्णपणे कस्टमायझेशन करण्यासाठी हा डिव्हाइसवर नियंत्रण मिळवण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. ही प्रक्रिया अतिशय शक्तिशाली असली तरी ती काही अशीच सहजासहजी होत नाही. यासाठी एक विशिष्ट पद्धत अवलंबावी लागते. पीसीवर योग्य रूटिंग सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे, USB केबलने टॅब्लेट जोडणे, ॲपमध्ये रूट बटनावर क्लिक करणे आणि मग टॅब्लेट रिस्टार्ट करणे. पण लक्षात ठेवा, या प्रक्रियेत संपूर्ण सिस्टमचा बॅकअप असणे अत्यंत गरजेचे आहे. टॅब्लेटच्या या आतल्या जगातून आता थोडं बाहेर येऊया आणि मोठ्या चित्राकडे पाहूया. आपला शेवटचा विभाग 4. मोबाईल OS किंवा ऑपरेटिंग सिस्टीमच्या संकल्पना. ही एक प्रकारे या उपकरणांची ब्लूप्रिंटच असते. सर्वात आधी पाहूया ॲपल iOS. ही सिस्टम ॲपलच्या उपकरणांना चालवते आणि तिची ओळख म्हणजे तिचा थेट आणि स्मूथ असा जेस्चर वापर. म्हणजे स्क्रीनवर 2 बोटांनी पिंच करणे किंवा स्वाईप करणे. यासोबतच क्लाउड सिंकिंग आणि अगदी ऑगमेंटेड रियालिटी यांसारख्या अत्यंत प्रगत गोष्टी या सिस्टमच्या मूळ डिझाईनमध्येच इतक्या छान गुंफलेल्या आहेत की वापरताना एक वेगळाच अनुभव मिळतो. याच्या अगदी उलट म्हणजे अँड्रॉइड OS ही एक लिनक्स आधारित ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी खूप ओपन किंवा मुक्त आहे. अँड्रॉइड हे स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी इतकं लवचिक आणि कस्टमाइज करण्यायोग्य व्यासपीठ देते की जगातला असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या हार्डवेअरवर ते अगदी सहज चालतं. म्हणूनच ते इतकं लोकप्रिय आहे. अँड्रॉइडचा विकास कसा झाला हे पाहणंही रंजक आहे. सुरुवातीच्या काळात आईस्क्रीम सँडविचसारख्या आवृत्त्यांमध्ये स्क्रीनवर कायम दिसणारा गुगल सर्च बार आणि डॉक होता. या जुन्या आर्किटेक्चरनेच पुढील प्रगत बदलांचा पाया रचला, ज्यातून नंतर जून 2012 मध्ये जेली बीनसारख्या अत्यंत यशस्वी आणि सुधारित आवृत्त्या बाजारात आल्या. iOS आणि अँड्रॉइड ह्या 2 वेगवेगळ्या जगांना जोडण्याचं काम कोण करतं? तर फोनगॅपसारखे ओपन सोर्स फ्रेमवर्क्स. हे फ्रेमवर्क डेव्हलपर्सचे खूप कष्ट वाचवते. वेगवेगळे कोडिंग करण्याऐवजी HTML5, जावास्क्रिप्ट आणि CSS यांसारख्या युनिव्हर्सल वेब भाषा वापरून दोन्ही प्लॅटफॉर्मवर चालणारी ॲप्स एकाच झटक्यात तयार केली जातात. हे खरोखरच एक स्मार्ट तंत्रज्ञान आहे. आणि शेवटी या सगळ्या प्रवासातून एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. जसजशा या ऑपरेटिंग सिस्टम्स अधिक प्रगत, अत्यंत सुरक्षित आणि अधिकाधिक लॉकडाऊन होत आहेत, तसतशी भविष्यात आपल्यासारख्या सामान्य वापरकर्त्यांची उपकरणांमध्ये सखोल बदल करण्याची किंवा ती आपल्या मनासारखी दुरुस्त करण्याची क्षमता कायमची संपुष्टात येईल का? या प्रश्नाचा नक्की विचार करा. टॅब्लेट प्रणालीच्या या सखोल विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया.